रणसंग्राममध्ये आपलं स्वागत। आपल्या या पॅनलमध्ये आता संदीप प्रधान देखील आले, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार संदीप प्रधान आपल्याबरोबर आहेत। संदीप प्रधान, आपलं स्वागत। आपण थेट जाणार आहोत मराठवाड्यातल्या लढतींकडे। मराठवाड्यातला ट्रेंड समजून घेण्याकरता मराठवाड्यातल्या दोन बिग फाईट्स ज्या आता बिग टेन्शनच्या आहेत, त्यातली एक आहे बीड, ज्या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे आहेत आणि त्यांना राष्ट्रवादीने पूर्ण ताकद लावून सुरेश धस यांच्या प्रचारासाठी दस्तूरखुद्द शरद पवार 3 दिवस ज्या बीडमध्ये तळ ठोकून होते आणि आम आदमी पक्षाचे नंदू माधव। तर मराठवाड्यातली दुसरी महत्त्वाची बिग फाईट म्हणजेच पद्मसिंह पाटील उस्मानाबाद, पद्मसिंह पाटील राष्ट्रवादीकडून तर रवींद्र गायकवाड शिवसेनेकडून तर अपक्ष रोहन देशमुख। या विषयावरचा ग्राउंड रिपोर्ट नेमका काय आहे तो जाणून घेण्यासाठी जाऊया विशाल करोळे, आमचे मराठवाड्याचे प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, थोडक्यात तू आम्हाला सांग, आता या क्षणाला 10 तासांवर निकाल आलेला असताना बीड आणि उस्मानाबाद या दोघांमधून संपूर्ण मराठवाड्याचा ट्रेंड आपल्याला कसा आजमावता येईल? खरं तर गेल्या काही दिवसांपासून मुंडे विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी दिसत आहेत आणि त्यातूनच आता मुंडेंची धडधड वाढलेली आहे हे चित्र स्पष्ट होत आहे। खरं तर 2009 मध्ये मुंडेंची जी स्थिती होती 2014 मध्ये त्या स्थितीत बराच फरक पडला आहे। विधानसभा निहाय मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या निवडणुकीत म्हणजे 2009 मध्ये मुंडेंना बीड, आष्टी, माफ करा, परळीमधनं आणि त्याचबरोबर आष्टीमधनं मताधिक्य, विक्रमी मताधिक्य मिळालं होतं। मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे। परळीमध्ये आता धनंजय मुंडे त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत, तर आष्टी हे सुरेश धस यांचं होम पिच आहे। त्यामुळे यावेळेस या ठिकाणी त्यांना किती मताधिक्य मिळेल याचा विचार करणं महत्त्वाचं पडतंय। त्याचबरोबर गेवराईमध्ये अमरसिंह पंडित आणि बदामसिंह पंडित आता मुंडेंच्या विरोधात गेले आहे, त्यामुळे गेवराईमध्ये सुद्धा आता मुंडे मताधिक्य मिळवू शकतात का हा प्रश्न आहे। बीड शहराचा विचार केला तर जयदत्त क्षीरसागर तिथे आहेत, एक हाती शहरामध्ये त्यांची सत्ता आहे, त्यामुळे बीड शहरात सुद्धा मुंडे कितपत मताधिक्य मिळवतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे फक्त केज, माजलगाव आणि परळी हे मुंडेंचं जन्मस्थान आहे, त्यामुळे या 3 मतदारसंघातूनच मुंडेंना खूप जास्त लीड मिळू शकते आणि हेच त्यांचे स्ट्रॉंग होल्ड ठरणार आहे। तर धस यांच्यासाठी गेवराई, बीड आणि आष्टी हे स्ट्रॉंग होल्ड ठरणार आहे। या 3 मतदारसंघांमधनं जो कोणी जास्त मतदान मिळवेल किंवा जास्त लीड मिळवेल त्यावरच हा विजय निश्चित होणार आहे असं आपल्याला म्हणता येईल। एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे सांगावीशी वाटते की गेवराई, बीड आणि आष्टी मध्ये जे टोटल मतदान झालेलं आहे ते 6,45,761 आहे। हा धस यांचा स्ट्रॉंग होल्ड आहे। तर मुंडे यांचं जे स्ट्रॉंग होल्ड आहे माजलगाव, केज आणि परळी तिथे 5,91,968 मतदान झालंय, म्हणजे धस यांच्या स्ट्रॉंग होल्ड मध्ये जवळपास 55,000 जास्त मतदान झालंय। मात्र मुंडे यांना जादूगर म्हटलं जातं, अखेरच्या क्षणी ते बऱ्याच वेळेस चमत्कार करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या मदतीला मोदींची लाट आहे। उस्मानाबादमध्ये काय होईल विशाल करोळे? उस्मानाबादचा विचार केला तर उस्मानाबादमध्ये गेल्या 35 वर्षांपासून पद्मसिंह पाटील सत्तेवर आहेत, शरद पवारांची अत्यंत निकटवर्ती आहे ते मानले जातात। मात्र कुठेतरी आता त्यांच्या या 35 वर्षाच्या सत्तेला जनता वैतागलेली आहे असं चित्र दिसते। विधानसभा निहाय मतदारसंघाचा तिथे विचार केला तर जवळपास औसा आणि भूम ही 2च ठिकाणे आहेत जे पद्मसिंह पाटलांचा, बार्शी शहराचा विचार केला, तुळजापूरचा विचार केला आणि उमरग्याचा विचार केला तर या 4ही ठिकाणी त्यांना मोठं नुकसान होऊ शकतं। तुळजापूरमध्ये काँग्रेसचे नेते मधुकर चव्हाण होते, त्यांनी पद्मसिंह पाटलांना मदत केली नाही। खुद्द राष्ट्रवादीतून असा आरोप झाला आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे तशी तक्रारही करण्यात आली आहे, त्यामुळे इथं मोठा फटका त्यांना बसणार आहे। तर उमरगा म्हणजे रवींद्र गायकवाडांचं होम टाउन आहे, त्यामुळे इथं पण सुद्धा पद्मसिंह पाटील लीड घेऊ शकतील असं काहीसं चित्र नाहीये। त्यामुळे कुठेतरी इन्कम्बन्सी फॅक्टर आणि मोदी लाटेचा प्रभाव इथेही दिसून येतो, त्यामुळे इथं सुद्धा एक मोठी काटेची टक्कर आपल्याला म्हणता येईल आणि कुठेतरी याचा फायदा रवींद्र गायकवाडांना होईल असंच दिसतंय। विशाल, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल। माझ्याबरोबर जे पॅनलिस्ट आहेत त्यातल्या विश्वंभर चौधरी यांच्याकडे मी जातो। विश्वंभर चौधरी, आयत्या वेळी राज ठाकरे यांना मारलेली हाक, त्याचबरोबर विनायक मेटे यांचा केलेला आपल्या पक्षाला सहयोगी म्हणून केलेला समावेश आणि तिथले जातीपातीचं राजकारण, या आधारावर बीडमधून मुंडे यांना शेवटपर्यंत महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरायला संधी मिळू नये ही रणनीती यशस्वी झाली? ती रणनीती यशस्वी झाली असेल, पण अजून एक महत्त्वाचं त्यात फॅक्टर आहे की विलासराव आता नाही आहेत या निवडणुकीत। ते जे परस्पर सहकार्याचं त्यांचं धोरण होतं दोघांचं ते या निवडणुकीत नाही आहे, पण तरीही मुंडे हे जिगरबाज नेते आहेत। आता धनंजय मुंडेंचा उल्लेख झाला तर धनंजय मुंडे असतील किंवा पंडित अण्णा मुंडे असतील, ही सगळी त्यांची जी घरातली मंडळी होती त्यांचं अस्तित्व मुळात गोपीनाथरावांच्या मुळे होतं आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की ते गेल्यामुळं गोपीनाथरावांना काही फरक पडतो। दुसरा महत्त्वाचा फॅक्टर असा की
ओबीसी मत जे आहे ते निवळ वंजारी समाजाचं नाही तर इतर ओबीसी सुद्धा मत हे मुंडेंच्या मागे राहतं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं मार्जिन कमी जास्त होऊ शकेल, पण मुंडेंच्या सीटला धोका आहे असं मला अजिबात वाटत नाही. त्यांच्याशी मी दुसऱ्या सीटबाबत सहमत आहे की पद्मसिंह पाटील निवडून येण्याची कुठलीही शक्यता मला तरी दिसत नाही. रवींद्र गायकवाड आणि तिथे तीनही मराठा समाजाचे उमेदवार आहेत. समजा शिवसेनेचा उमेदवार इतर जातीचा असता तर कदाचित काही मतांचं पण एक जो मुद्दा होता की त्यांच्यासारख्या एका मोठ्या नेत्याला त्यांच्याच कॉन्स्टिट्युएन्सीत ठाणबंद केलं तर इतर जागांवर त्याचा फायदा होऊ शकतो. ही रणनीती तर यशस्वी झाली. ही रणनीती इथं नाही, भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत ती भारतभर यशस्वी झाली, कारण चेहरा फक्त मोदीच होते. त्यामुळे मुंडेंना जायला तरी कुठे सांगितलं असतं, असा एक म्हणजे एक भारतीय जनता पक्षाच्या कॅम्पेनचा प्रकाश पवार काय मोदींच्याच हातात होतं. त्यामुळे मला असं वाटतं की बीड आणि उस्मानाबादचा विचार केला तर बीड हे मराठा व्हर्सेस ओबीसी भांडणाचं जुनं सेंटर आहे. या जुन्या सेंटरला धरूनच शिवसेना तिथं वाढली होती आणि त्याचा पुढे धागा सरकला शिवसेनेकडून भाजपकडे आणि भाजपने तो संपूर्ण जिल्हा ताब्यात घेतला. तेव्हा शिवसेनेकडून शिफ्टिंग झालं ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे. म्हणजे भांडण मराठा व्हर्सेस ओबीसी याच्यात काय बदल होत नाही. मुद्दा आता निर्माण झालाय तो नव्याने पुन्हा तो म्हणजे जातीचंच राजकारण बीड करतो का, आणि तसाच मुद्दा निर्माण इकडे होतो की उस्मानाबादमध्ये उमेदवार सर्व मराठा देऊन जातीचंच राजकारण तिथं उभं राहतं का. म्हणजे जातीच्या पलीकडे राजकारण जर सरकत नसेल तर ते राजकारण कसं, असा एक मुद्दा इथं. म्हणजे गोपीनाथ मुंडेंसारखा पार्लमेंटमध्ये राहिलेला माणूस सुद्धा जातीच्याच मुद्द्यावरती आज ग्राउंडवरती खेळतोय. हे गोपीनाथ मुंडेंचं अपयश आहे किंवा त्यांना खेळावं लागते अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण जाऊया दिवाकर रावते यांच्याकडे येतो. मी दिवाकर रावते, आपण मराठवाड्यात बराच काळ काम केलेलं आहे. मला आता प्रकाश पवारांनी मांडलेला जो महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, कारण मी मराठवाड्यामध्ये 16 वर्ष काम करत होतो. बीडमध्ये प्रचंड पकड होती. 5 मतदारसंघ शिवसेनेकडे होते. आज 5 विरुद्ध 1 अशी परिस्थिती. चौसाळा सोडला तर आम्ही सर्व जिंकत होतो. ते ग्राउंडवर माझं होतंच. इव्हन माझ्या माहितीप्रमाणे माजलगाव हा मतदारसंघ हक्काचा मतदारसंघ 100% निवडून अशी माझी खात्री असताना सुद्धा तो भाजपकडे असताना मी तिथे अपक्ष जगतापाला निवडून आणलं, आव्हान देऊन. अशा प्रकारे बीडमध्ये एक पकड होती शिवसेनेची. त्यांनी बरोबर सांगितलं की ज्यावेळेला हे सगळे मतदारसंघ वाटाघाटीमध्ये भाजपकडे तो सगळा तो राष्ट्रवादीकडे सरत होता. पण एक गोष्ट इथे प्रामुख्याने मगाशी जी मांडण्यात आली ती फार महत्त्वाची अशी आहे की ओबीसी हा जो भाग आहे आणि मुंडेंचा जो मुंडेंना का पडू शकत नाही, तर आज वंजारा समाजाचं एकमेव अधिष्ठान, एकमेव नेतृत्व आणि एकमेव सदास्थान असं वाटावं असं मुंडेंचं तिथे आज त्या गडावरचं जे महत्त्व आहे ते आहेच. त्यामुळे 100% तो कडवट मुस्लिमांपेक्षाही कडवट मतदान करतो. ते तांडे करतात. जवळ त्यांचं मतदान हे 4.5-5 लाख हे मतदान एकट्ट आहे. ह्याला योगायोगाने ही निवडणूक ज्या वेळेला घडली त्यावेळेला कुठलाही साखर कारखाने वगैरे चालू नव्हते. म्हणून जी वंजारा मांडली तिथे ऊसतोडणीला मजूर जातात ते सगळे ऊसतोडणीचे मजूर आज यावेळेला बीडमध्ये होते आणि बीडमध्ये ते एक गट व्यवस्थित यावेळेला नुसते नव्हतेच, तर मतदानाच्या बाबतीमध्ये याद्यांमध्ये सगळ्यांची नावं पण व्यवस्थित होती. ते एक गट्टा मतदान. माळी समाजाचं भीमराव धोंडे वगैरे तिकडची सगळी मंडळी आस्तीपाटातली घेतली. रणनीती माननीय मुंडे साहेबांनी ज्या मांडली ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून म्हणून 6,25,000-35,000 मतदान ज्या भागामध्ये झाले तिथे जे मतदान झाले त्यातलं 40 ते 45% मतदान हे मुंडे साहेबांना नक्की होणार. आपल्याला असं वाटतं ती सीट खूप प्रचंड मोठ्या फरकानं किंवा अतिशय इझिली जिंकता येणार की नसली तरी सुद्धा 35,000 ते 50,000 पर्यंत ही जागा नक्कीच मुंडे साहेब जिंकण्याची खात्री आहे. असं आहे की मुंडे साहेबांचा एक सामाजिक नेता म्हणून त्यांचं एक प्रतिमा आहेच. म्हणजे काही आपल्या राज्यातले काही असे नेते आहेत की राजकारणाच्या पलीकडे त्यांची काही एक वेगळी प्रतिमा आहे, तशी त्यांची आहे, ते मान्य करावं लागेल. परंतु एवढ्या मोठ्या नेत्याला आपला मतदारसंघ सोडून कुठेही जाता येत नाही, हा नैतिक पराभव नाही असं कोण म्हणेल. दुसरं महत्त्वाचं की आपण या मतदारसंघाचं काही गोष्टी आमच्या मित्रांनी या ठिकाणी विश्वंभर म्हणाले त्या गोष्टी जगजाहीर आहेत. त्यांची मैत्री असेल सगळ्यांबरोबर, असं काही एका व्यक्तीबरोबर नाही, सगळ्यांबरोबर. आत्ताची परिस्थिती अशी आहे त्या ठिकाणी की 6 आमदारांपैकी 5 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. बीड शहरातली सगळी
यंत्रणा म्हणजे तिथलं हे असेल, क्षीरसागरांकडे आहे, हे जिल्हा परिषद त्यांच्याकडे आहे. हे सगळे फॅक्टर जे आहेत खूप महत्वाचे आहेत. म्हणजे सामाजिक हा भाग वेगळा एक आहे की त्यांनी त्यांच्या सामाजिक धस सारख्या आशिष शेलार. एक मिनिट धस सारख्या एक म्हणजे धस हा चेहरा काय फार मोठा ज्ञात असलेला नाही, पण तो बांधून ठेवू शकला. परंतु त्या एका आमच्या त्या आशिष शेलार, लेट्स सी व्हॉट आशिष शेलार हॅज टू से. एक मोठं आव्हान मुंडेंसमोर उभं आशिष केलेलं शेलार, आहे. हे नाकारताच येणार नाही. बाबा येतो मी तुमच्याकडे. आशिष, नाकारताच येणार नाही. आशिष माझं म्हणणं उलट आहे. मला थोडं विस्तृत बोलू द्या. बोला. जे भाईनी मांडलं त्याला मी उलट मांडतो. अख्ख्या राष्ट्रवादीला एका मतदारसंघात खेळवण्याची ताकद मुंडेंची आहे. शरद पवारांना 5-10 सभा घ्यायला लागली, तिथे अजित पवारांना यायला लागलं, 5-5, 6 मंत्री यायला लागले, सुप्रिया सुळेंना यायला लागले. अर्ध्या महाराष्ट्रातला राष्ट्रवादीचा प्रचार थांबवण्याची ताकद ही एकट्या मुंडेंमध्ये आहे. मुद्दा क्रमांक 2, मुंडेंनी पवारांविरुद्धची लढाई पहिल्यांदा करतायत का? अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय पवारांना चितपट करण्याची ताकद. मी पवारांना म्हणजे मौखिक अर्थाने राजकीय म्हणतोय, आणि तशा पद्धतीचा ताकद असलेला महाराष्ट्रातला नेता मुंडे सोडून कोण? आणि ह्यापूर्वी सुद्धा त्यांनी ते करून दाखवलंय. हा मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 2 मला पूर्ण करता पाहिजे. तुम्ही बोलला तुम्ही जयदत्त क्षीरसागरांचं म्हणालात. छातीवर हात ठेवून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगावं, पहिला त्यांचा उमेदवार जयदत्त क्षीरसागर होता का सुरेश धस होता? उमेदवार बदललाच कसा? तो का तयार झाला नाही? आता हे सगळे इथल्या चर्चेचे मुद्दे नाहीत, पण जयदत्त क्षीरसागर तयार नाही झाले, समोर आले नाही. शेवटचा मुद्दा, महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही सारखं यांनी सुद्धा जातीच्या राजकारणावरचा मुद्दा मांडला. अहो, केवळ मुंडे जातीच्या राजकारणातले नेते नाहीत हो, ते शेतकऱ्यांचे नेते आहेत, ते कष्टकऱ्यांचे नेते आहेत, ते ऊस तोडणी कामगारांचा मुलगा आहे, तो कारखानदार आहे, तिकडे शिक्षण संस्था चालवणारा माणूस आहे. त्यामुळे बीड मधली त्याची ओळख ही त्या अर्थाने कारखानदारीपासून कष्टकऱ्यांपर्यंतची, गारपिटीच्या लोकांपाठी लढण्यापासूनच्या गोदामध्ये आलेल्या पुराला पायी चालण्याची ही त्यांची ताकद आहे. त्यामुळे जातीपर्यंतचा नेता नसून अख्ख्या राष्ट्रवादीला, महाराष्ट्राला तडवणारा नेता ही त्यांची ओळख आहे. अभय, शेवटचा शब्द तुमच्याकडून. मुंडेंचं राज्यातलं राजकारण किंवा राज्याचा एक नेता म्हणून किंवा विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्यांनी केलेलं राजकारण आणि बीडमध्ये त्यांनी केलेलं स्थानिक राजकारण याची थोडंसं मला वाटतं भेद आपण केला पाहिजे. बीडमध्ये त्यांनी शिवसेनेचं वर्चस्व संपवण्यासाठी काँग्रेसमधून काही लोकांना भाजपामध्ये आणलं. म्हणजे सुरेश धस हे त्यापैकीच एक होते, प्रकाश सोळंके हे त्यापैकीच एक होते. जे 5 आमदार तुम्ही म्हणतात ते मुंडेंच्या मांडवा खालून गेले. हे नवीन लोक नाही, सगळे मुंडेंच्या मांडवा खालून गेलेले लोक ही लोक भाजपामध्ये आणून एकच मिनिटात संपवतो भाई, मी एकच मिनिटात संपवतो. ही लोक भाजपामध्ये आणून भाजपाची वाढ झाली, म्हणजे जी सूज होती तिला वाढ समजण्याची गल्लत त्या काळात झाली. आणि मला वाटतं की त्यामुळे पक्षाचं केडर निर्माण झालं नाही अनेक तालुक्यांमध्ये, आणि तीच अडचण त्यांना प्रत्येक निवडणुकीत समोर येते. आणि वंजारी विरुद्ध मराठा, कधी मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीची सगळी ताकद, राष्ट्रवादीचे सगळे आमदार, अशी परिस्थिती त्यांना दरवेळी त्या मतदारसंघामध्ये स्ट्रगल करावा लागतोय. कारण त्यांनी जे पक्ष वाढवण्यापेक्षा पक्षाची सूज यालाच वाढ समजून जो प्रयत्न केला, मला वाटतं त्याचं त्या राजकारणाचं हे फलित नाही. आणि फक्त एक अर्ध्या सेकंदामध्ये की त्यांनी जे म्हणाले मुंडेंबद्दल, म्हणजे एवढं भरभरून जेवढं म्हणत होते, म्हणजे ते नेते आहेतच, बरोबर. मग त्या नेत्यांना आजचा विषय नसला तरी त्यांची जी आता कालची बैठक झाली त्यांना मुंडेंना बोलवण्याचा आज तो विषय नाही. आपण त्या विषयावर नंतर वेगळी चर्चा करणार आहोत. एका ब्रेक नंतर प्रेक्षक आपण पाहताय की 2 जागा या प्रातिनिधिक, मी का म्हणत होतो हे तुम्हाला कळलं असेल की त्या विषयावरून अनेक मराठवाड्यातले विषय पुढे आले. परंतु एक मात्र गोष्ट नक्की की मराठवाड्याचं राजकारण असेल, महाराष्ट्राचं राजकारण असेल, ते गोपीनाथरावांच्या भोवतीच फिरत राहतं, त्यांच्या विरोधकांचं गोपीनाथरावांच्या भोवतीच फिरत राहतं. हे त्यांचं यश म्हणायचं की त्यांच्या कार्याला दिलेली पोचपावती का आणखीन काही, याचा फैसला काही तासांनी होणार आहे. आपण पाहताय बिग फाईट, बिग टेन्शन, महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या. संध्याकाळी 6 पासून आपण हा कार्यक्रम बघताय. 5 राज्यांमधल्या बिग फाईट्स आपण पाहिल्या. आता आपण आलोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण मराठवाडा आणि विदर्भ यातल्या बिग फाईट्स पाहिल्या. आता आपण जातोय पश्चिम महाराष्ट्रात. पाहूया आपल्या स्क्रीनच्या पडद्यावर आपण पाहाल पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्या महत्वाच्या बिग फाईट्स आहेत. पहिली आहे हातकणंगलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे तर काँग्रेसचे कलाप्पांना आवाडे, माजी मंत्री कलाप्पांना आवाडे यांचं आव्हान त्यांच्या समोर आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातली दुसरी बिग फाईट ती आहे सांगलीची. संजय काका पाटील, भाजपामध्ये नुकतेच आलेले संजय काका पाटील
केंद्रातल्या मंत्री असणाऱ्या प्रतीक पाटील यांना त्यांनी कडवं आव्हान उभं केलं. हा एक मतदारसंघ असा आहे की जो काँग्रेस कधीही हारला नाही. आणि दुसरा म्हणजे नंदुरबार आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या तिसऱ्या मतदारसंघाकडे जातोय जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर बिग फाईट आहे. याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. ती म्हणजे पुणे. विश्वजित कदम भारतीय जनता पक्षाचे, अनिल शिरोळे आणि दीपक पायगुडे या तिघांमध्ये लढत आहे. या लढतीविषयी जाणून घेण्याकरता आपण जातोय थेट पुण्याला. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आहेत. अरुण, काय वाटतंय तुला? तर पुण्याची लढत जी प्रामुख्यानं झाली ती खरं तर अनिल शिरोळे जे भाजपाचे आहेत त्यांचे पॉझिटिव्ह आणि विश्वजित कदम जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचे निगेटिव्ह, अशी पॉझिटिव्ह व्हर्सेस निगेटिव्ह अशी ही निवडणूक झाली असं म्हणावं लागेल. खरं तर निवडणूक झाली, मतदान झालं, तोपर्यंत कोण जिंकून येईल असं सांगता येत नव्हतं. तुल्यबळ किंवा अतिशय काटेकी टक्कर ज्याला म्हणत होतो अशी स्थिती होती. मात्र निवडणूक झाल्यानंतर आता जी चर्चा सुरू झाली की अनिल शिरोळे या निवडणुकीमध्ये विजयी होतील आणि त्याची कारणं जर आपण ढोबळमानाने पाहिली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी इफेक्ट किंवा मोदी लाट ज्याला आपण म्हणतो त्याचा फायदा अनिल शिरोळेंना होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट पुण्याच्या बाबतीत आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे आरपीआयची ताकद, जिचा प्रामुख्यानं गेल्या निवडणुकीच्या वेळी आरपीआय जे होतं आठवले गट हा भाजपासोबत नव्हता, महायुतीमध्ये नव्हता. यावेळी मात्र त्याचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवमतदार, म्हणजे जे गेल्या वेळी 40.66% मतदान पुण्यामध्ये झालं होतं ते यावेळी 54% गेलं. हे 14% मतदान हे अनिल शिरोळेंसाठी त्यातला बहुतांश भाग हा फायद्याचा ठरू शकतो. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद. शेवटच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी जर बघितलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते हे अगदी त्या ठिकाणी फील्डवरती उतरलेले दिसत होते. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर विश्वजित कदमांची ताकद किंवा जी सगळी शक्ती आहे ती निगेटिव्ह बाबीमध्ये खर्ची पडली. त्यात प्रामुख्यानं म्हणजे की बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांना शेवटपर्यंत स्वीकारलं गेलं नाही, हे कुणालाही मान्य करावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विश्वजित कदमांना ज्यावेळी उमेदवारी दिली गेली ती विनायक निमणांना डावलून उमेदवारी दिली गेली, ती कलमाडींना डावलून उमेदवारी दिली गेली. त्यामुळे या काँग्रेसजनांनी त्यांचं कितपत काम केलं हाही प्रश्न किंवा याबाबतची शंका ही अखेरपर्यंत कायम राहिली. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नकारात्मक प्रसिद्धी जी विश्वजित कदमांना म्हणजे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये विश्वजित कदमांवरती झालेले आरोप, सांगलीचे लाखभर मतदार पुण्याच्या याद्यांमध्ये घुसरल्याचा झालेला आरोप किंवा अगदी मतदानाच्या दिवशी मतदान यादीतले नावं गायब झाल्याचा आरोप, हे सगळं जे काही घडलं आणि त्यातून जे काही नाट्य घडलं त्यामुळे एका बाजूला हे पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या बाजूला विश्वजित कदमांचे निगेटिव्ह अशी ही लढत होती. दोघांच्या बाबतीत साम्याचे मुद्दे म्हणजे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार म्हणून अनिल शिरोळेंकडे पाहिलं जात होतं, पाटीकोरी म्हणून विश्वजित कदमांकडे पाहिलं जात होतं, राहुल ब्रिगेडचे सदस्य म्हणून विश्वजितकडे पाहिलं जात होतं किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून अनिल शिरोळेंकडे पाहिलं जात होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. मात्र ज्या प्रामुख्याने या निवडणुकीवरती प्रभाव करणारे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आणखी एक सांगायचं राहिलं की मनसेचे जे उमेदवार तगडे उमेदवार यावेळी आपण म्हणत होतो दीपक पायगुडे, त्यांना प्रामुख्यानं म्हणजे त्यांनी कॅन्टॉन्मेंट आणि वडगाव शहरी हा जो भाग आहे तो प्रामुख्यानं काँग्रेसला बऱ्यापैकी साथ देत आलेला आहे, त्या ठिकाणी मोठं मताधिक्य देत आलेलं आहे. त्या ठिकाणचं मतदान हे यावेळी नक्कीच म्हणजे कॅन्टॉन्मेंट मतदारसंघामध्ये दीपक पायगुडेंना तर वडगाव शहरी म्हटलं मोठं मतदान हे आम आदमीच्या उमेदवाराला देखील गेलं असण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या मतदानोत्तर चाचण्या आल्या आणि त्यामध्ये जे काही म्हटलं जाते की पुण्यामध्ये अनिल शिरोळे निवडून येतील तर त्याला कुठेतरी दुजोरा येतो. सिम्पली ब्रिलियंट अनालिसिस अरुण. अत्यंत मोजक्या आणि कमीत कमी शब्दामध्ये आणि कमीत कमी वेळात टेलिव्हिजनच्या पडद्यावर कसं बोलावं याचा उत्कृष्ट वस्तुनिष्ठ आदर्श आता तू दाखवलास. पुण्याचा कारभारी कोण हे 10 ते 12 तासात आपल्याला कळणार आहे. आपण जातोय थेट माझ्यासोबत विजय चोरमारे आहेत. विजय चोरमारे, आपल्याला 2 जागांबद्दल विचारायचं आहे. पहिलं म्हणजे हातकणंगला आणि दुसरं सांगली. काय सांगाल? सगळ्या महाराष्ट्रातलं लक्ष जिकडे लागून राहिले ते म्हणजे हातकणंगले मतदारसंघाकडं. प्रत्येक जण एकच प्रश्न विचारतो की राजू शेट्टींचं काय होणार. तर त्याबद्दल थेट सांगायचं तर राजू शेट्टी ती जागा आपल्याकडे पुन्हा राखतील याची खात्री वाटते. आणि दुसरी धक्कादायक गोष्ट अशी की जो काँग्रेसचा पारंपरिक गड म्हणून ओळखला जातो सांगली, त्या सांगलीमध्ये यावेळी पहिल्यांदा काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. तिथं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाजी मारण्याची म्हणजे अधिक चान्सेस आहेत संजय काका पाटील यांना निवडून येण्याचे. याचे कारणांच्या संदर्भात जर बोललं
दोन्ही मतदारसंघातल्या स्वतंत्रपणे जर बोलायचं झालं तर हातकणंगले मतदारसंघात सुरुवातीला म्हणजे लोकसभेची एखादी जागा मिळवण्यासाठी आघाडी तोडण्यापर्यंत राजकीय पक्ष ताणतात, पण हातकणंगली जागा अशी होती की राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या कोट्यातली जागा काँग्रेससाठी दिली आणि तिथं काँग्रेससाठी दिली नाही तर तिथले उमेदवार ही कल्लाप्पांना आवाडे असतील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठरवलं होतं आणि त्यानुसार ती उमेदवारी. त्याचं कारण असं की जैन मतातली विभागणी व्हावी, म्हणजे ज्या 2-1 लाख जैन मतं आहेत ती मतं 100% राजू शेट्टींना मिळतात, त्यात विभागणी व्हावी, म्हणजे तिथं राजू शेट्टी मायनस व्हावेत. आणि काँग्रेसला उमेदवारी दिल्यानंतर गेल्या वेळी राजू शेट्टींना काँग्रेसच्या नेत्यांनी मतदान केलं होतं, तर यावेळी काँग्रेसचं तसं होऊ नये आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आवाडींचं काम केलं. पण मतदारसंघातली एकूण परिस्थिती बघितली तर सगळी बहुतेक ठिकाणी असं या मतदारसंघात दिसून आलं की नेते काँग्रेस राष्ट्रवादीचे आणि सगळेच नेते आवाडींच्या बाजूने होते, पण लोकांनी नेत्यांचं कितपत ऐकलंय याबद्दल अनेक ठिकाणी संभ्रम आहे. ऑब्झर्वेशन. आपण सांगलीबद्दल काय सांगाल? विजय चोरमारे, सांगलीबद्दल काय बोलाल? कारण सांगली हा एक आता असा मतदारसंघ की जो काँग्रेस कधी हरला नाहीये. काँग्रेस कधी हरलं नाही, पण यावेळी हरण्याची शक्यता आहे अशासाठी की वसंतदादा पाटील यांची पुण्याई हा काँग्रेसनं आपला गड कायम राखण्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं आणि त्यामुळे तो गड राखत आले. पण वसंतदादांना जाऊन 25 वर्ष झाली आणि केवळ पुण्याईवर राजकारण करण्याचे दिवस राहिलेले नाही. प्रतीक पाटील यांची निष्क्रियता हा तिथल्या काँग्रेस हारण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. संजय पाटील यांना भारतीय जनता पक्षात ऐनवेळी घेऊन त्यांना उमेदवारी दिली, पण त्यांनी गेली काही वर्षे दुष्काळी फोरम म्हणून एक संघटन काम करत होतं. सांगली लोकसभा मतदारसंघातले म्हणजे सर्व विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणारी जी मंडळी आहेत, म्हणजे कवटेमंकाळ तासगावचे अजित घोरपडे असतील, इकडं जतला विलासराव देशमुख जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते असतील, इकडं पृथ्वीराज देशमुख असतील किंवा सदाशिवराव पाटील असतील, काँग्रेस राष्ट्रवादीची सगळी मंडळी किंवा इकडं दीपक शिंदे भाजपची काय मंडळी अशी मंडळी काम करत होती. म्हणजे या दुष्काळी फोरम जे एकत्रित होतं या दुष्काळी फोरमच्या सगळ्या नेत्यांनी संजय पाटलांचं काम केलं. सांगलीत नरेंद्र मोदींची सभा झाली, त्याचाही चांगला परिणाम झाला आणि विश्वजित म्हणजे यांना प्रतीक पाटील यांना मोठा फटका जो बसलेला आहे तो म्हणजे पतंगराव कदम पुण्यात अडकून बसल्यामुळं तिथं त्यांचं एक निवडणूक अखंड मतदारसंघात निवडणूक लढवायला जे नेतृत्व हवं होतं प्रतीक पाटलांच्या बरोबर, सगळे मुद्दे आपण घेतलेले त्याच विषयावर थोड्या वेळात मी तुमच्याकडे येतो. त्या विषयावर बोलतील विश्वंभर चौधरी. पुण्याचं जे त्यांनी सांगितलं तर मला असं वाटतं की पुण्यामध्ये खरी फाईट ही अनिल शिरोळे आणि दीपक पायगुडे अशी आहे आणि विश्वजित कदम 3ऱ्या क्रमांकावर जातील असं मला वाटतं. त्याचं कारण पुणेकरांनी हा उमेदवार मनापासून कधीही स्विकारला नाही. एकतर भारतीय विद्यापीठाने पुणेकर बाहेरचा माणूस स्वीकारत नाही, मला वाटत नाही की ते स्वीकारतील. इव्हन काँग्रेसमधले राष्ट्रवादीमधले लोक सुद्धा पतंगराव कदमांना पुण्यात येऊ द्यायचं का याचाही त्यांनी सिरियसली विचार केला की आल्यानंतर, कारण अविनाश भोसलेंचे ते जावई आहेत त्यामुळं एकूण बाहेरचा उमेदवार हा जर निकष असेल तर कलमाडीने मला असं वाटतं की कलमाडी बाहेरचे होते, बाहेर राज्यातले होते. पण मुद्दा असा आहे की शिरोळेंची प्रतिमा चांगली आणि दुसरा तो महत्वाचा मुद्दा म्हेत्रेंनी अरुणनी मांडला की आम आदमी पार्टीकडे मुस्लिम मत बऱ्यापैकी गेलं पुण्यामधलं. त्यामुळं खरी लढत माझ्या मते दीपक पायगुडे आणि शिरोळेंचं मार्जिन. हातकणंगल्याबद्दल काय सांगाल? मी शेवटच्या टप्प्यात राजू शेट्टींच्या प्रचाराला गेलो होतो. मला कुठलीही शंका नाही की राजू शेट्टी चांगल्या मतांनी निवडून येतील. एकतर त्यांचा 5 वर्षाचा जो सगळा कारभार आणि तो मनुष्य आजही त्याच घरात राहतो हे पण फार मोठं आहे खरं. म्हणजे मला वाटत नाही की राजू शेट्टींना निवडून येण्यात त्यांचं मत विभाजनाचा फायदा होणार नाही असं वाटतं. त्यांना लिंगायत म्हणायचे बहुतेक. मला नाही वाटत की ती मतं विभाजित होतील कलापांडांमध्ये, कारण राजू शेट्टींचं स्वतःचं कार्य आहे आणि राजू शेट्टींना मराठा समाजामध्ये मोठा बेस आहे. सांगलीमध्ये अत्यंत 25 वर्ष दादांना जाऊन झाली आणि दादांची पुण्याई चुकला. अजूनही माझा विश्वास नाही की प्रतीक पाटील पडतील म्हणून, असं मला तरी अजूनही वाटत नाही. पण समजा तसं झालं तर ते नक्कीच म्हणायला लागेल की उमेदवार चुकला, की पुण्याईवर आता जे म्हणाले की पुण्याईवर निवडून येण्याचे दिवस संपले, कदाचित ते होऊ शकेल. पण दादांची पुण्याई आपण जर संपली असं गृहीत धरलं तर काही महिन्यांपूर्वी झालेली महापालिका निवडणूक त्याचाही निकाल आपण लक्षात घेतला पाहिजे. मला वाटतं की या निवडणुकीत प्रतीक पाटलांच्या विरुद्ध काही मतप्रवाह आहेत आणि पहिल्यांदाच काँग्रेसला इतक्या निकराने लढावं लागतं हे बरोबर आहे. पण तरी मला वाटतं की या सगळ्या मुद्द्यांवर मी राजकीय पक्षांचे नेते प्रकाश जोशी आणि प्रकाश पवार आणि संदीप प्रधान यांची मतं जाणून घेणार एका ब्रेक नंतर. यानंतर काही क्षणासाठी विश्वंभर चौधरी आपल्या बरोबर नसतील, त्यांना धन्यवाद देतो आणि ब्रेक नंतर आपण या विषयावर चर्चेचा सिलसिला असाच जारी ठेवणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय बिग फाईट बिग टेन्शन. झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे.